शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। सिंधू हिंदू व आर्य वैदिक सांस्कृतिक संघर्ष। बरेच लोक धर्म आणि संस्कृती यात गल्लत करतात। संस्कृती ही मानव समाजाच्या जन्माबरोबर जन्मलेली, मानवी प्राण्यांप्रमाणे माणूस म्हणून तर इतर जंगली जनावरांपासून वेगळे होत जाणे हा झाला प्रत्यक्ष भौतिक जगातील व्यवहार। त्या व्यवहाराचा आविष्कार सोबतच चैतन्यात होत जाणे त्याला म्हणतात संस्कृती। माणसाच्या शारीरिक व अवयवांना जसजशी नवनवी श्रमाची कामे करावी लागतात तसतसे त्या अवयवात नैसर्गिक अनुकूल बदल होत गेलेत। यालाच डार्विनचा उत्क्रांतिवाद म्हणतात। यात मानवाचा मेंदूही आलाच। शारीरिक श्रम व बौद्धिक श्रमाच्या संगमात सांस्कृतिक प्रवाहाचा उगम झाला आणि तो मानवाच्या विविध विकासाच्या टप्प्यातून व्यापक व गतिमान होत गेला। आजही तो प्रवाह गतिमान आहे। धर्मपूर्व धर्म ज्याला आपण म्हणतो तो काळ माणसांचा विशिष्ट समूह म्हणून आकार घेण्याचा वेळकाळ होतो। त्याला धर्म या अर्थानं धर्म म्हणतातच येणार नाही, कारण धर्म आला की त्याबरोबर देव, मंदिर, मस्जिद, विहार, चर्च यांसारखी प्रार्थनास्थळे आलीत। पूजापाठ, मंत्र जप, आरती व पंचशील गायन, नमाज व प्रार्थना, धर्मग्रंथ, अवतार कल्पना, आत्मा, पुनर्जन्म वगैरे गोष्टी समावेश म्हणजे धर्म ही संस्था होय। या अर्थाने मानवी संस्कृती पूर्णपणे वेगळी, त्यामुळे संस्कृतीला धर्म हा शब्द पर्यायीवाची होऊ शकत नाही। मानवी संस्कृतीच्या विकासातील एक छोटासा टप्पा म्हणजे धर्म होय। हे सगळे धर्म आपल्याला प्रादेशिक सीमांमध्ये बंदिस्त आहेत। धर्म एकसारखे नाहीत, मात्र जगभर तसेच विश्वात कुठेही मानव असेल तर त्याची ही संस्कृती एकसारखी असते तर असणार आहे। भारतखंडात ज्याप्रमाणे मानवाने माणूस म्हणून आकार घेतला, अगदी हुबेहूब तसाच माणूस आफ्रिकेत, युरोपात घडला। यातील काळा, गोरा, उंच, बुटका वगैरे भेद हे प्रादेशिक वातावरणाचे आहेत, माणसांचे नाही। तर हातपाय, डोके, कान, नाक आदी अवयव, शरीराचा सांगाडा व त्यांचा विकास एकसारखा आहे। त्याप्रमाणे मेंदूचा विकासही एकसारखाच आहे। उद्या जर मंगळ ग्रहावर अथवा विश्वाच्या कोणत्याही सूर्यमालिकेत मानव प्राणी आढळला तर त्याची मानवी संस्कृती व तिचा विकास हा एकसारखाच झालेला असेल। जगात कुठेही धर्म नावाच्या संस्थेचा उदय झालेला नसताना आई, भाऊ, बहीण वगैरे जाती नाती जगभर तंतोतंत सारखीच कशी निर्माण झाली। आज जगभरात शास्त्रज्ञ एकत्र येऊन एखादा शोध लावला व शोध जगभर पसरतो, परंतु माणसाच्या रानटी अवस्थेत जगभर एकाच वेळी आई, बहीण, भाऊ वगैरे नात्यांचा शोध कसा लागला? त्यांच्या काळाच्या जगभराच्या हुशार लोकांनी एकत्र येऊन या नात्याचा शोध लावला का? जगभराच्या लोकांनी आपापसात चर्चा करून ही नाती ठरवली का? असे एकत्र येणे व ठरविणे शक्यच नव्हते। त्यावेळी तर दळणवळणाची कोणतीही साधने नव्हती, संपर्काची कोणतीही शक्यता नसताना शेतीची शोध जगभर एकाच काळात कसा लागला? रानटी अवस्थेतील पशुपक्ष्यांप्रमाणे मानवातही स्त्री पुरुष संभोग मुक्तपणे होत असे। कोणतीही मानवी मादी वा नर कोणत्याही मानवी मादी वा नराशी समागम करू शके। कोणतीही स्त्री कोणत्याही पुरुषाबरोबर अथवा कोणतीही पुरुष कोणत्याही स्त्रियासोबत समागम करू शके। दुधाचे नाते व रक्ताचे नाते असा काही फरक नव्हता। आई, मुलगा, भाऊ, बहीण असे शारीरिक संबंध होत होते, कारण त्या काळी अशी नातीच नव्हती। मानवी अवयवांच्या श्रमविकासामुळे व त्यासोबत होत असलेल्या बौद्धिक विकासामुळे माणूस बनण्याची प्रक्रिया सुरू झाली। मानव समाजाच्या प्राथमिक टप्प्यावरच्या विकासात अलिखित अशी कुल संस्कृती साकारली। एकाच स्त्रीच्या पोटी जन्मलेली अपत्ये टोळी करून राहत असत। या टोळीलाच पुढे कुल असं नाव प्राप्त झालं। मानवी समाजाच्या प्रथम विकासाच्या टप्प्यात पहिली संस्था कुल नावानं संघटित झाली। या कुलाला जन्म देणाऱ्या आद्य स्त्रीला कुलमाता असा दर्जा मिळाला। कुलमाता असते, कुलपिता नाही, कारण कोणत्या अपत्याचा बाप कोणता पुरुष असे हे निश्चित करता येत नव्हते, कारण त्या स्त्रीने एकाच वेळी अनेक पुरुषांशी शरीर संबंध केलेले असतात। बाप कोण हे ठरविता येत नसे, मात्र आई कोण हे निश्चित असते। म्हणून मानवी समाजात पहिले नाते अस्तित्वात आले ते आईचे। आता ही झाली सैद्धांतिक मांडणी।